हे बघा, हुशारीने विषय बदलू नका. काय हो, काय घरात कंटाळा येतो म्हणून नोकरी वगैरे शोधताय की काय? पेन्शन घ्यायच्या वयामध्ये नोकरी कशाला शोधू मी? अरे काय नोकरी करायचं वय आहे का माझं? आणि नोकरी करण्याकरता आता काय कमी पडतंय? उगाच आपलं काहीतरी. अहो मग काय ते पॉलिस्या वगैरे विकताय का? उचलली जीभ लावली टाळ्याला. अगं मी कधी कुठली पॉलिसी विकत घेतली आहे का जी मी दुसऱ्याला विकीन? मग हा, त्या मुलांना भाडे करू ना. हो, भाडे करून ना. त्यांना जसं त्यांच्या कंपनीकडून टार्गेट मिळालंय तसं तुम्हाला टार्गेट वगैरे मिळालंय की काय? नाही म्हणजे सकाळी जे बाहेर जाता ते सूर्य मावळल्यावरच येता. तसं काही नाहीये. माझ्या मित्रांकडे काही चांगली कार्य निघालेत ना, म्हणून जातो आम्ही सगळे मदत करायला एक दुसऱ्यांना. काय त्यामुळे बरं वाटतं, वेळही चांगला जातो. काय हसायला काय झालं आता? नाही, तुमची मदत होते का त्यांना? म्हणजे काय काय म्हणायचं का तुला? मी मदत नाही करू शकत? हो, नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. बस बस बस, काय बोलू नकोस आता. पुरे झाली हो थट्टा. परत काय जेवायचं बघणार आहेस की तुझ्या बोलण्यावरच पोट भरायचं आमचं? हो हो हो, झालंय झालंय. अदिती, हे घे. जय, हे काय करून ठेवलेस तू? अगं भाजी चिरून हवी होती ना तुला, मग बघ कशी मस्त फाईन चिरली. मज्जा आली. मजा आली म्हणून सगळी चिरली आणि एवढे तांदूळही धुवून ठेवले. अदिती तू चिडू नकोस, तुला माहितीये मी गोंधळतो. नाही, गोंधळत नाहीस तू, गोंधळ घालतोस. गोंधळ घालतो म्हणजे? मग काय? अरे एवढी प्रेमाने बायकोला मदत करा आणि वर हेही ऐकून घ्या, मग कशाला मदत करायची? एक्झॅक्टली, कशाला मदत करायची? तू नको करूस मदत, तू जा. आता तर मी नाहीच जाणार. जे जा म्हटलं ना, जा तू इकडून. मी नाही. अरे अरे अरे, काय कशाला भांडताय एवढे? हिला विचारा. अरे संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतच. पण म्हणजे ते एवढं मनावर घेतलं की काय तुम्ही? अगदी किचन मध्ये येऊन भांडताय. काकू, मी नाही, हा त्रास देतोय मला. त्रास? काकू, हिला ना टॅलेंटची कदर नाहीये. ही भाजी बघा कशी चिरली. छान छान. उद्या ऑफिस मध्ये सगळ्यांचा डबा तुम्हीच नेणार आहात का? अरे एवढी कशाला चिरलीस? आपण महिन्याभराचं सामान एकदाच आणतो, पण महिन्याभराची भाजी अशी कुणी एकदाच चिरत नाही काही. काकू, मी काय म्हणते, आज तुम्ही नका ना करू स्वयंपाक. म्हणजे जयनी जर एवढ्या प्रेमाने एवढी भाजी चिरून ठेवलीच आहे, तुमचं आणि काकांचं जेवण आज मीच बनवलं तर? अगं विचारतेस काय त्यात? मला चालेल ग, आयतं जेवायला मिळत असेल तर काय. आणि त्यात तुझ्या हातचं खाऊन तर इतके दिवस झालेत ना, मी काही ही संधी सोडणार नाही. पण तुझ्या काकांचं माहितीये ना तुला, ते किती हट्टी आहेत. तू सगळा स्वयंपाक केलास असं कळलं ना तर ते मुळीच खाणार नाहीत. मी असं करते, मी त्यांच्यासाठी खिचडी टाकते. काकू, अगं त्यांच्या वागण्याचा आपल्याला किती त्रास होतो. तुम्हाला भाडे करू म्हणतात ना, तेव्हा इतकं जीवाला लागतं ना, मग त्यांच्या पण जीवाला जरा कळा लागू देत ना. हो काकू, पण अगं तू नको विचार करूस, तू कर स्वयंपाक. आणि हो, आज सगळं काकांच्या आवडीचं कर बर का.
आणि मी इथे तुझ्याकडे बघ. मी आहे तुझ्यावर लक्ष ठेवायला.